एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. अजून माझा आवाज क्लिअर झालेला नाही आहे. खूप सर्दी, खूप खोकला झालेला आहे. तब्येत पण बरी नाही आहे. पण व्हिडिओ खूप जमा झालेले आहेत, टाकणं तर गरजेचे आहेच. तर माहेरी इथे आली होती मी 25 तारखेला आणि 26 तारखेला आम्ही माझ्या सासरी, म्हणजे जवळच मध्य प्रदेश बॉर्डर आहे, बऱ्हाणपूर लागतं. तर तिथे गेलेलो. तिथे जातो आहे आम्ही 4 जण, मी, मिस्टर आणि माझे 2 मुलं. तर तिथे म्हटलं सासू सासऱ्यांचं घर आहे, चला बघून येऊया घराची हालत काय आहे, कारण सासू सासरे नाही आहेत, माझे घर बंदच आहे. तर आम्ही ते बघायला गेलेलो. इथे माझे हे 2 अनमोल रतन बघा, हा पुढचा छोटा मुलगा आणि मागे बसलेला मोठा. त्याचं ऑफिसचं काम चालूच. इथे आल्यावर सुद्धा त्याला पूर्ण वेळ ऑफिसमध्येच, फोन, लॅपटॉप त्याचा. आणि हे आहे मुक्ताईनगरमधलं पूर्णा नदी आहे. इथे ब्रिजवरून जात आहे आम्ही आणि यावरती आता जाळी लावलेली आहे अशी. तर काही व्यवस्थित दिसत नव्हतं, मला वाटलं उतरून मी व्हिडिओ करेल, पण ते जाळी असल्यामुळे मी गाडीवरूनच घेतलं. दोघं साईडने पाणी खूप आहे नदीला आणि जात जात आम्ही मस्तपैकी शेती वगैरे लागतेच रस्त्याने, तर एन्जॉय करतच गेलो. आणि पुन्हा ब्रिज लागतच गेले, मध्ये मध्ये 1-2 नदी पण लागली. ही आहे बऱ्हाणपूरमधली ताप्ती नदी. तर तो जो पूल दिसतोय तो आधी जुना होता, त्याच्यावरनंच बस, गाड्या वगैरे जायच्या. हा नवीन झालेला. आणि याला पाणी खूप कमी आहे. हिवाळा आहे तरी ह्या तापी नदीला खूप पाणी कमी आहे. तिकडे पूर्णा नदीला खूप पाणी होतं. आणि जस्ट आम्ही बस पोहोचलोच आता. आणि इथल्या मध्य प्रदेशमध्ये तुम्ही बघू शकता की रस्ते कसे आहे. आत्ता तरी थोडे सुधारले आहे, नाही तर खूप खड्डे आणि या भिंती जुन्या राजे महाराजांच्या जमान्यातल्या या भिंती अजून तशा आहे. इथे बरंच काही आहे बघण्यासारखं. ऐतिहासिक जागा आहे ही बऱ्हाणपूर म्हटलं तर. त्यानंतर इथे गावामध्ये ना, बऱ्हाणपूरमध्येच 2 स्वीटचे दुकान आहे, ते खूप फेमस आहे. एक मिलन आणि एक कुंदन. तर आम्ही कुंदनमध्ये आलेलो. थोडंसं नाश्ता वगैरे केलेला आम्ही, डोसा, इडली वगैरे खाल्लेला आणि स्वीट खाल्लं. स्वीट म्हणजे मी खाल्लेली मस्त माव्याची जिलेबी आणि रबडी. तर खूप कॉम्बिनेशन खूप मस्त होतं. ते खाऊन मग आम्ही पुन्हा घरी वापस आलो. घरचा मी व्हिडिओ करूच नाही शकली, मला आठवणच नाही. घर बघूनच कसं तरी झालं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा, म्हणजे आम्हाला संध्याकाळ झाली 4-4:30. रस्त्याचं कामसुद्धा चालू होतं. खूप धूळ माती खूप होती. रस्ते मोठे करताय आता, चौडे खूप 4 पदरी रस्ते बनवत आहे. बघा, तुम्ही बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे. आणि शेती, बागायती वगैरे शेती आहे तिकडे, तर खूप मजा येत होती रस्त्याने. खूप थंड पण लागत होतं. एरवी थंडीचेच दिवस होते. आणि रिटर्न येताना पूर्णा नदी दुसऱ्या साईडचं मी दाखवते तुम्हाला. काहीतरी काम चालू आहे तिथे. मला वाटतं दुसरा ब्रिज बनवत आहेत की काय आणखी, कारण एकच ब्रिज आहे जायचा यायचा, तर होऊ शकतं दुसरा ब्रिज बनवत असतील असं मला वाटतं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो संध्याकाळी आणि मग पुन्हा मस्तपैकी मग बहिणीने जेवण वगैरे बनवलं. त्यात मग मध्येच भाचीने ना, माझ्या भाचीने तिचा टॉर्टाईज आणला दाखवायला. हा गडगडीने ह्याला बाहेर काढलं ना, पळून जातो हा कुठे. तर तिने तिचा टॉर्टाईजचा व्हिडिओ पण बनवला आणि दाखवत होती, बघ आता किती थोड्या वेळाने त्याची मान बाहेर काढेल. त्याचे नाटकं काहीतरी चालू होते. खूप वेळाने त्याने नाटक केलं, मग नंतर मान बाहेर काढली त्याने. नंतर आम्ही जेवलो आणि मग पुन्हा पत्ते खेळायला बसलो 12 वाजेपर्यंत. तर दुसरा दिवस आमचा असा गेला माहेरी. कसं वाटलं नक्की सांगा.